माणसाला परमार्थ पूर्णत्वाला नेऊ देत नाही, परंतु आपली काहीतरी पुण्याई असली पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोत हे फार मोठं भाग्य आहे. कारण ही माय मराठी आपली आई आहे आणि खऱ्या अर्थानं या मातीमध्ये परमार्थ घडतोय हे फार पवित्र काम आहे. नीट लक्ष देऊ नये का? ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली असमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पतक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कनखर देशा आवाज राकट देशा कनखर देशा तगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा देशी महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. लोकांची अन संतांची माळकऱ्यांची ही देवदेशान धर्मासाठी प्राण खर्चणाऱ्यांची योद्धांची अन वीरांची गदवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची भव्याची शास्त्र विनोदाची भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय मराठी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. माय मराठी अमुची ही माय मराठी अमुची. खऱ्या अर्थानं या माय मराठीमध्ये आपण जन्माला आलोत. निश्चित फार मोठं भाग्य आपल्या पुण्यही आपल्या त्या ठिकाणी पाठीमागे असली पाहिजे. मनापासून धन्यवाद. आज सर्वजण आपण भक्तिमय वातावरणामध्ये भगवंताचं चिंतन करण्यासाठी हे बघा जन्माचं सार्थक करण्यासाठी संत आपल्याला 3 माध्यमातून सांगत असतात. कधी संत उपदेश करत असतात, कधी संत मार्गदर्शन करत असतात, तर कधी संत अनुभवाद्वारे सांगत असतात. कारण संतांच्या अंतःकरणात एकच आहे, जगाचं कल्याण व्हावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं हित, जगाचं कल्याण, जगाचं सार्थक व्हावं असं अंतःकरण संतांचं आहे. म्हणून इथे बसल्यानंतर जगाचं ऐकण्यापेक्षा संतांचं ऐका. जगाचं ऐकून आपल्या जीवनाची बर्बादी करून घेण्यापेक्षा संत विचार ऐकून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्याची ताकद इथपर्यंत आहे. नीट लक्ष द्या. आज एवढा मोठा सप्ताह, एवढं मोठं आयोजन, एवढं सुंदर नियोजन आहे. खऱ्या अर्थानं हे घडण्या पाठीमागं, हे करण्या पाठीमागं अंतःकरणामध्ये तेवढी श्रद्धा आणि अंतःकरणामध्ये भगवंताविषयी तेवढा भाव असला पाहिजे. उगाच करायचं म्हणून नाही करत आणि नुसतं करायचं म्हणून एवढं घडतही नाही. लक्षात ठेवा. संत सांगतात अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, भगवान परमात्मा आपोआप तो हे सगळं घडून आणतो. लक्षात ठेवा. त्याला हे प्रत्येकाला पटतं अशातला भाग नाही, सगळ्यांनाच हे आवडतं अशातला भाग नाही. दादा अजूनही शिट्टी वाजतीये, विनंती अजून 5 मिनिटं घ्या, पण शिट्टी वाजून देऊ नका, डिस्टर्ब होतंय असं वातावरण करू नका. सिस्टीम फार सुंदर आहे, फक्त शिट्टी वाजतीये शेवटी शब्दाच्या, ती वाजून आतमध्ये मॉनिटरला थोडासा रिवर्ब ठेवा. विठाल विठाल आवाज द्या थोडा. वा. निश्चितच प्रत्येकाला हे कळतं, प्रत्येकाला हे पटतं, प्रत्येकाला हे आवडतं अशातला भाग नाही. महाराज काही वेळेस आपण कार्यक्रमाला, कीर्तनाला, सेवेला निघालो, लोक आदरानं राम कृष्ण हरी असं म्हणतात, बरं वाटतं. काही लोक म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का? का जी नास्तिक विचारांची असतात ती आडवी येतात का? आस्तिक आणि नास्तिक अशी समाजात दोन्ही प्रकारची माणसं आहेत. नीट लक्ष देऊ नये का?
आस्तिक आणि नास्तिक अशी दोन्ही प्रकारची माणसं समाजात आहेत. संत आस्तिकालाही सांगतात आणि नास्तिकालाही सांगतात. प्रत्येकाच्या जन्माचा उद्धार व्हावा यासाठी हे कीर्तन आहे, यासाठी हे नामचिंतन आहे. कारण शरीराचा रोग बरा करण्यासाठी तुम्ही मेडिसिन्स किंबहुना मेडिकलमधल्या गोळ्या औषधं तुम्ही खाऊ शकता, परंतु आपल्या मनाला, आपल्या विचारांना झालेला रोग निश्चित नष्ट करायचा असेल तर हे कीर्तनाचंच ठिकाण आहे जिथं आपला रोग नष्ट होईल. हा, इथपर्यंत जी विचारांना बुरशी चढलेली आहे नाही त्या विचारांची, विषयांची ती काढण्यासाठी कीर्तन आहे. लक्षात ठेवा, संत आम्हाला मार्गदर्शन करतात. एक जण म्हणला, ताई त्यांचंच का ऐकायचं? कोणाचं? संत. त्यांचंच का ऐकायचं? म्हटलं जगाचं ऐकून तुझं कल्याण होणार नाही. जग कधी तुला नीट सांगेल आणि जगाला वाटतं का आपलं चांगलं व्हावं? वाटतं, शेजाऱ्यांना वाटतं आपलं चांगलं व्हावं, नातेवाईकांना वाटतं आपलं चांगलं व्हावं आणि त्यांचं ऐकून आपलं भलं होईल यात गॅरंटी आहे का? नातेवाईक आपतेष्ठांचं ऐकून आपलं सार्थक होईल यात गॅरंटी? यात शाश्वती नाही. संत सांगतात, अरे जग आहे अंत काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे नांत हे काळीचे. अरे जग तुला तारेल यात काय शाश्वती आहे? बरं, जग आधीच दुःखामध्ये ते तुला काय तारणार आहे? ते आधीच टेन्शन मध्ये ते तुला काय सावरणार आहे? अरे ते आधीच भवरोगानं जडलेले तुला रोगातून काय बाहेर काढणार आहे? संत सांगतात, अरे आशांजवळ तुमचं दुःख व्यक्त करा जो तुम्हाला दुःखातून बाहेर काढू शकतो. आशांजवळ तुम्ही सुखाची मागणी करा जो तुम्हाला पूर्णत्वानं सुख देऊ शकतो. संसाराकडे सुखाची अपेक्षा धराल आणि आपतेष्ट नातेवाईकांकडे सुखाची अपेक्षा धराल तर ते आपल्याला पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. कारण जग आहे, एकाच्या घरात जातं, दुसऱ्याचा चिवडा खातं, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देत. तुमच्या ध्यानात आलं का? ही जगाची रीत आहे. हा, कधी माणसाला कळावं प्रभू बिन कोण कुणाचा वाली, 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 प्रभू बिन कोण कुणाचा वाली. कोण कुणाचा चालक मालक, कोण कुणाचा चालक मालक, व्यर्थची भाषण गाली गाली, व्यर्थची भाषण हारी खाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली. आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ताल कळतोय. स्वर ऐकाळाना, ताल ऐकाळाना ते नुसते असे बघत राहतील. हे बघा, कीर्तनाला आलात एक तर स्वर तरी कळावा, नाही तर ताल तरी कळावा. कळावा. दोन्ही कळत नाही, काय उपयोग आहे? काही लोक आम्हाला म्हणतात, काही किती चांगल्या रागात गा, लोकांना रागच येतो. काय उपयोग आहे? ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल, त्याच्याशिवाय तारणारं कोणी नाही हे ज्ञान संतांनी आम्हापर्यंत पोहोचवलं. अरे जगाकडे तू अपेक्षा धरून आपली वाटचाल करू नको, कारण समाज आहे. जगद्गुरु तुकोबारा एका अभंगाच्या माध्यमातून सांगतात, लोकांनी आजकाल सोयरे धायरे सुद्धा मोठे मोठे केलेत. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. आजकाल लोकांनी सोयरे धायरे सुद्धा बघून चाचपून केलेत. आजी, गरीबाशी नातं कोणी जोडतं का?
गरीबाशी नातं कोणी जोडतं का? उलट गरीबाशी जोडलेली नाती सुद्धा माणूस आता तोडू लागला का? अरे त्याच्याशी नातं ठेवून आपला फायदाच काय? तो थोडी मला मदत करणार आहे, तो थोडी माझ्या संकटात येणार आहे, तो थोडी मला काही आर्थिक मदत करेल. या उद्देशानं किंबहुना या विचारानं माणूस गरीबाशी नातं सुद्धा जोडत नाही. आजकाल पोरगी देताना मुलगा कसा आहे हे पाहण्यापेक्षा इस्टेट किती आहे, जमीन किती आहे, जायदाद किती आहे, बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, पैसा किती आहे हेच पाहिलं जातं ना महिला मंडळ. अरे पोरगी द्यायची आहे, किती बंगल्यात, किती गाड्यात, किती जायदाद, किती जमीन आहे हे पाहिलं जातं. अरे पोरगी देताना जमीन, जायदाद, बंगला, गाडी बघून पोरगी द्याल, उद्या सुखातच राहील याची गॅरंटी नाही. परंतु कर्तृत्ववान मुलगा असू द्या, आपल्या काळ्या आईची सेवा करणारा, आपल्या आई वडिलांची सेवा करणारा, छत्रपती शिवाजी राजांच्या विचाराने चालणारा, मग तो झोपडीत राहू द्या पण पोरगी सुखाने भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद कर्तृत्वाची आहे, कर्तृत्वाची ताकद आहे. कदाचित माणसाला साधनातलं सुख जास्त आवडू लागलं, बरं आपली त्यात काही चूक नाही. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी सांगतात. अरे बाबांनो, इंद्रियांनाच सवय आहे काय? या विषया वाचोनी काही आनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचाच स्वभाव झालेला आहे विषयांना धरून राहणं. ते कीर्तनात बसलं तरी गप नाही बसत. कोण कोण? संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसेनी गोपाळ. विषय येतात, हिचं असं, तिचं तसं, ते नाशिक, तुम्हाला नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल. तिसरीला सुद्धा कळत नाही नेमके बोलतात काय. काय उपयोग आहे? त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. अरे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आला. संत सांगतात, अरे तुम्ही काहीही करा, तू चित्तच निर्मळ नाहीये, अंतकरण शुद्ध नाहीये, नुसतं शरीर निर्मळ झालं म्हणजे परमार्थ घडत नाही. आज कीर्तन ऐकण्यासाठी तुम्ही कोणत्या रंगाची कपडे घातली आहेत, भक्ती करण्यासाठी कोणत्या ब्रँडचे कपडे घातले आहेत काही घेणं देणं नाही. काय आहे? तुम्ही कसे कपडे घातलेत काही घेणं देणं नाही. तुम्ही कुठून आलात, कसे आलात, कधी आलात काही घेणं देणं नाही. तुम्ही कोण आहात काही घेणं देणं नाही. तुम्ही कशी हेअरस्टाईल केली आहे काही घेणं देणं नाही. तुम्ही कसे दिसताय, सुंदर दिसताय, नाही दिसत काही घेणं देणं नाही. पण तुमच्या अंतकरणात भाव कसा आहे याच्याशी घेणं देणं आहे. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. ओ देव सोयरा सोयरा, देव सोयरा देव सोयरा, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा. छान. खऱ्या अर्थानं भगवंताविषयी भाव कसा आहे याच्याशी घेणे देणे. कारण निश्चितच तो अंतकरण पाहत असतो, तुमचं रूप नाही पाहत. आणि आजकाल कदाचित आम्ही वरचं सौंदर्य वाढवलंय पण मनाचं सौंदर्य माणसाचं फार कमी पडलेलं आहे. संत सांगतात निश्चितच भगवंताची सेवा करताय तुम्ही. जगाचे दास होण्यापेक्षा, जगाला शरण जाण्यापेक्षा आलिया संसारा उठा बेगू करा, शरणचा उदारा पांडुरंग. नाही त्याच्या कशाला पाया पडत बसताय? अरे नाही त्याची वाहवा कशाला करत बसताय? कारण जगाची किती जरी वाहवा केली तरी ते सुद्धा आपल्याला कोणी घरापर्यंत आहे, कोणी दारापर्यंत आहे, कोणी अंगणापर्यंत आहे, कोणी स्मशानापर्यंत आहे. तिथून पुढे टीटी यम यम, तुमचं तुम्ही माझं मी. कोण कुणासाठी येतं, कोण कुणासाठी रडतं. आजकाल जन्म देणारे आईबाप गेले तरी पोरांच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही, एवढी निष्ठुरता माणसामध्ये नाही. ठिकाणी परमार्थ नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. आता करतोय ती सुद्धा भक्तीच आहे. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ही सुरू असणारी भक्ती आहे, श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती. परमार्थ फार सोप्या मार्गाने संतांनी सांगितलेला आहे, मी जास्त अवघडात नाही घेणार. संतांनीच मुळात आपल्याला सोपे वर्म आम्हा सांगितले संती. खरी
अर्थानं संतांनी फार सोपं सांगितलं. कदाचित कलियुगामध्ये आपण जगतोय आणि या कलियुगामध्ये लवकरात लवकर माणसाकडून परमार्थ घडावा, भगवंताच्या नामचिंतनातून निश्चित जन्माचं सार्थक व्हावं, हे संतांचे विचार आहेत. म्हणून त्यांच्या विचारांची जोपासना तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोटी काही. संत सांगतात, अरे जगाच्या पाया पडण्यापेक्षा, अरे जगाची वाहवा करण्यापेक्षा जो तुझा उद्धार करणार आहे, जो तुझं सार्थक करणार आहे, जो खऱ्या अर्थानं तुझ्या या भवसिंधू सागरातून तुला बार करून निश्चित तुझ्या जन्माचा जो सार्थक करणार आहे, अशा भगवान परमात्म्याला तू शरण जा. खऱ्या अर्थानं तू त्याचा दास हो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही तर आधीपासूनच त्याचे दास आहोत. तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. खऱ्या अर्थानं तो मालक आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत. या भावनेनं तुम्ही तिथपर्यंत गेला पाहिजे. आम्ही मालक आहे असं नाही म्हटलं पाहिजे. आजकाल माणसाचा अहंकारच माणसाला नडतोय. नाही तर परमार्थ फार मोठा आहे, परमार्थ फार मोठा आहे, भक्ती फार मोठी आहे, पण माणसाचा अहंकार माणसाला नडतोय. लक्षात ठेवा, जगातलं सगळ्यात मोठं दुःख जर कशाचं असेल तर माणसाला मीपणाचं आहे. सगळ्यात मोठं दुःख अहंकाराचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे बहुधा एका भातरू अहंकाराचा भूत संचरू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अरे तुम्ही अहंकार करता कशावरती? या प्रपंचावरती, या शरीरावरती, या देहावरती, या कपड्यांवरती, जे कधी आपलं नाहीच आहे, कधी आपलं होणारही नाही, अशावरती अहंकार करू नका. संत सांगतात, निश्चितच प्रपंच कितीही मोठा केला बाबा, प्रपंच कितीही मोठा करा, प्रपंचाचं दुसरं नाव म्हणजे प्रदर्शन आहे आणि परमार्थाचं दुसरं नाव म्हणजे आत्मदर्शन आहे. आत्मदर्शन मी कोण आहे याची जाणीव करून देणारा परमार्थ आहे. बाकी प्रपंच माणसाला स्वतःची ओळख विसरायला लावतो. संत सांगतात, जगाची वाहवा करण्यापेक्षा तुम्ही त्या भगवंताचा दास व्हा, जो तुमचा उद्धार करणार आहे. पण कुणाचे व्हा? नाव घेऊन सांगितलं, कुणाचे व्हा आणि कसे व्हा. अभंगाच्या प्रथम चरणात, काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने काया वाचा मने, कायेन वाचेन मनानं, तीन तत्वानं तुम्ही भगवंताला शरण जा, त्याचे दास व्हा. कुणाचे दास व्हा? झाला विष्णू दास. विष्णू भगवंताचं नाव घेऊन सांगतात की तुम्ही विष्णूचे दास व्हा. विष्णू भगवान कोण आहेत? खरं तर जास्त अवघडात घेण्यापेक्षा तुम्हा आम्हासमोर जो खऱ्या अर्थानं आज कलियुगामध्ये आपला उद्धार करायला विटेवरती उभा आहे, सावडे रूपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी
चित्ताचे चोरटे चित्ताचे. जो तुम्हा माझं रक्षण करण्यासाठी निश्चित विष्णू भगवंताचे अवतार सांगितलेले आहेत. मग तुम्ही ते प्रभू श्रीराम स्वरूप पहा, भगवान श्रीकृष्ण स्वरूप पहा. कारण एके ठिकाणी सांगतात आपुला तो एक करून घ्यावा. आजकाल जशा कपड्यांच्या चॉईस निघाल्यात तशा लोकांनी देवादेवात सुद्धा चॉईस काढलेली आहे. अरे हा देव मला आवडत नाही, तो देव मला पटत नाही, मी तर फक्त याच देवाची पूजा करतो, अरे मी तर फक्त त्याच देवाला मानतो. ताई तुमचा देव कोणता? म्हणला अरे तुझा आणि माझा काही वेगळा आहे का? संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात सर्वा घटी राम देहा देही एक. अरे त्याचं रूप भिन्न झालं म्हणून अस्तित्व वेगळं करू नका. देवाचं अस्तित्व इथून तिथून एक आहे, फक्त तुमची पाहण्याची दृष्टी तशी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाचं अस्तित्वच मुळात माणसं कळालं नाही म्हणून तर आम्ही इथपर्यंत भांडत बसलो. हा माझा तो तुझा तो माझा. एक जर म्हटला काय करतो तुमचा देव? म्हटलं आमचा. अरे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावराही उरला. तो सर्वत्र आहे तो सर्वांचा आहे. नाही नाही म्हणला ताई आपण तर देवाला मानतच नाही. म्हटलं ये दादा हे बघ आपली एवढी मोठी ताकद नाही की आपण देवाला न मानल्यानं देवा त्याचं अस्तित्व संपू शकेल. नाही नाही एज्युकेटेड झालोय, ज्ञान वाढलेलं आहे, विज्ञान वाढलेलं आहे, आधुनिकता आलेली आहे, स्टँडर्ड जग आहे, मॉडर्न जग आहे म्हणून आपण देवाचं अस्तित्व नाही नाकारू शकत. विज्ञानानं त्याचं अस्तित्व मान्य केलंय, आपण नाकारणारे कोण आहे? विज्ञानानं सांगितलंय देवाचं अस्तित्व आहे, जो हा ब्रह्मांडाचा चालक आहे. म्हणला काय करतो देव? म्हणलं ऐसा तुझी ये सत्ते वेदासी बोलणे. 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 सूर्याचे चालन तुझी आबळ. सूर्याचे चालन तुझी आबळ. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन. सूर्याची तुझी आबळ. सूर्याची तुझी आबळ. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन. ऐसा तू म्हणलं तुझी या सत्तेने वेरसी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे. म्हटलं काय नाही केलं देवानं? चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविन. म्हटलं काय नाही करत देव, निश्चितच सर्वांना करता धरता तो आहे. म्हटलं ताई असली उदाहरणं सांगू नका, मला सांगा काय करतो देव? म्हटलं काय नाही करत रे. काय केलं देवानं? अरे काय नाही केलं? सांगा ना ताई काय केलं? अरे काय नाही केलं? अहो उदाहरण सांगा काय केलं? म्हटलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं तुला ठेवलं, हे काही कमी केलं का देवानं? अहो चाललंय ते बरं आहे ना? का त्याच्यावरती असं? आपलं अस्तित्व एखाद्यानं नाकारलं तर माणसाला किती राग येतोय. देवाचं अस्तित्व नाकारायला निघाला जो ब्रह्मांडाचा नायक आहे. खरी अर्थानं त्याचं स्वरूप कुठलंही असू द्या, तो कुठल्याही रूपात असू द्या, तो कुठल्याही स्वरूपाचा असू द्या, त्याचं अस्तित्व एक आहे. त्याला पाहण्याची दृष्टी एक ठेवा. हा माझा तो तुझा, तो तुझा हा माझा असं करू नका. कृष्णमूर्ती होय गे कडो आली सोय गे. प्राणाचाही प्राण माझा सुख काय सांगू गे. कृष्णमूर्ती होय गे. कसा असला पाहिजे भाव?
भगवंताविषयी कायेनं वाचेनं मनानं तुम्ही भगवंताचा दास व्हा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले म्हणे, वाचा करणी जयांचे भजने देवांची वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. अरे तुम्ही 3 तत्वानं त्याला शरण गेलंच पाहिजे, 3 तत्वानं त्याच्याजवळ गेलंच पाहिजे. नुसतं कायेनं केला उपयोग नाही, नुसतं वाचेनं केला उपयोग नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट परमार्थामध्ये माणसाचं मन आहे. माणूस कायेनं जातोय, ते पंढरपूरची वारी करतय, चारधाम करतय, एकादशी धरतय, काशी यात्रा करतय, पण रोज शेजारच्याशी भांडत बसतय. काय उपयोग आहे? परमार्थ घडला का? अरे तुमचं मनच तिथे नाहीये तर उपयोग काय? मी मगाशी सांगितलं, अरे तुम्ही काही करा, तुम्ही लाईक बॉय वापरा, डेटॉल वापरा, संतूर वापरा, नाही तर गोदरेज नंबर 2 तर अजून आला नाही. 1 कुठल्याही ब्रँडचा सोप वापरा, तो फक्त अंगावरचा मळ काढतो. अंतःकरणातला मळ घालवण्यासाठी भगवंताला कायेनं वाचेनं मनानं शरण जावं लागतं. लक्षात ठेवा. 3 तत्वानं तुम्ही त्याला सर्व भावे देवासी तो हा उतरील पार म्हणून शरण जावे. हा निश्चितच तुम्ही त्याला शरण जा, पण भाव कसा असला पाहिजे जिथे तुम्ही स्वतःला विसरून जाल. श्याम तेरी क्या बात. हो श्याम तेरी मुरली की कसम, श्याम तेरी मुरली की कसम, हम तुमसे मोहब्बत कर बैठे हैं. दिल के सिवा, इस दिल के सिवा, इस दिल के सिवा, इस दिल के सिवा कुछ और न था. ये दिल भी तुम्हारा कर बैठे हैं. शाम तेरी मुरली की कसम, तुमसे मोहब्बत कर बैठे. श्याम तेरी देवा एकच तर हृदय होतं, पण ते सुद्धा तुला देऊन टाकलं. हा भावच्या क्षणाला निर्माण होईल. निश्चितच तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये सामावल्याशिवाय राहणार नाही. पण देवाचं अस्तित्वच माणसाला कळालं नाही. अरे देवाचं अस्तित्व जर माणसाला कळालं असतं तर समाजामध्ये स्त्री बलात्कारासारखं पाप कुठे घडलं नसतं. आजी, देवाचं अस्तित्व जर माणसाला कळालं असतं तर स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप कुठे घडलं नसतं. देवाचं अस्तित्व माणसाला कळालं असतं तर गोमातेची कत्तलखान्यामध्ये कत्तल केली गेली नसती. देवाचं अस्तित्व माणसाला कळालं असतं तर आई बापासाठी वेगळी वृद्ध आश्रम बांधण्याची गरज पडली नसती. आज कुठे ना कुठेतरी देवाचं अस्तित्व माणसाला कळालं पाहिजे. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी, कुठं देव शोधला? अरे तुमच्या मधला आपल्या मधला चालता चालता बोलता देव माणसाला कळाला नाही. काय अस्तित्व कळालं देवाचं? ते पंढरपूरची वारी करतय, घरी येऊन आई बापाला शिव्या देते. ते मंदिरामध्ये देवीची उपासना करते, आराधना करते, घरी येऊन आपल्या घरातल्या स्त्रीचा अपमान करते. अरे मी म्हणते निश्चितच भगवंताची सेवा करत असताना तिथे 4 फुले तुम्ही कमी व्हायलीत हरकत नाही, पण घरच्या स्त्रीचा ज्याला आदर करता आला, ती मंदिरातली दुर्गा, ती मंदिरातली काली, ती मंदिरातली सरस्वती तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे, लक्षात ठेवा. घरच्या स्त्रीचा सन्मान करत चला. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लहान पोरीचं अर्भक फेकून देण्यात येतं. निश्चित या घटना आजही घडतात. सगळ्यात मोठी खंत आहे. कधी कधी महाराज आम्हाला सुद्धा या गादीवरती उभा राहायला नाकारलं जातं. स्त्रीनं कीर्तन करू नये, स्त्रीनं गळ्यामध्ये विणा घेऊ नये. का? अधिकार नाहीये तिचा. सरस्वती मातेच्या गळ्यात विणा नव्हता का?
आज या देवीची उपासना करतोय, पण इथपर्यंत स्त्रीला उभा राहण्यासाठी सुद्धा अनेक वेळा नाकारलं जातं. ही सगळ्यात मोठी खंत आहे. आई, आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलोय ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ या स्त्रिया या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्या. मासाहेबांसारखं निश्चितच आपण त्यांच्या लेकी आहोत. त्यांच्या विचारांची जोपासना करून इथपर्यंत उभा राहण्याची ताकद येते. पण अजूनही कुठेतरी माणसाच्या विचारांना परिवर्तन देणं गरजेचं आहे. प्रबोधन भरपूर आहे, प्रबोधन भरपूर आहे, पाऊला पाऊलावरती प्रबोधन आहे, पण काळाची गरज आहे ती परिवर्तनाची. आणि उद्या परवा तेरवा नाही, आज आत्ता या क्षणाला परिवर्तन घडलं पाहिजे. कारण आज घडलं नाही तर उद्या घडू शकत नाही. जब बदलने का समय था तब तो तू बदला नहीं, अब जो बदला क्या हुआ, अब जो बदला क्या हुआ, सब कुछ बदल जाने के बाद होश आता है मनुष्य को, उम्र ढल जाने के बाद होश आता है मनुष्य को, उम्र ढल जाने के बाद वक्त की कीमत समझता, वक्त की कीमत समझता, वक्त के जाने के बाद होश आता है ढल जाने के जाग येते माणसाला वेळ निघून गेल्यानंतर. वेळेच्या आधी जाग व्हा. संत सांगता अरे इथपर्यंत देवाचं अस्तित्व जाणं. निश्चित तुम्हा आम्हाला त्याचं स्वरूप कळालं पाहिजे, तुम्हा आम्हाला तो देव कळाला पाहिजे. नाही कळत देव, म्हणून तर समाजामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढतीये. कितीतरी जुनी जाणती माणसं एकांतात रडताना दिसतात. बाबा, नेहमी अनेक वेळा अशा घटना घडत असतात आणि अनेक वेळा कीर्तनाच्या माध्यमातून हा विषय मांडत असताना काही लोक म्हणतात ताई काय आई वडिलांची सेवा करण्याचा विषय सांगतात. आजकाल जग किती मॉडर्न झालंय, प्रत्येक जण ऐकत असतो. अरे आज काय आई वडिलांची सेवा करा हे सांगत असता, काय त्यांची सेवा करून उपयोग आहे, कुठं ते पैसा कमवून आणतात. घरामध्ये आई त्या जागेवरती बसलेली असतात, काय त्यांची सेवा करायची, काय त्या आई वडिलांची सेवा करायची आणि कशासाठी करायची. म्हटलं ये दादा, आई बाप म्हातारे झालेत, एका जाग्यावरती बसलेत, शरीराला कष्ट होत नाही, पैसा कमावून आणत नाही, म्हणून तू त्यांचा तिरस्कार करतो का. अरे वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं, वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं तरी मोडेपर्यंत सावली मात्र नक्की देतं. म्हातारे झालेले आईबाप जरी तुझ्यासाठी पैसा कमावून आणू शकत नसले तरी मरेपर्यंत तुला सुखाचा आशीर्वाद मात्र नक्की देतील, एवढी ताकद आहे त्यांच्यात. आई बापाची सेवा करायची म्हणून करू नका, पण निदान आपल्या लेकरांनी आपल्याला पुढे सांभाळावं, निदान एवढ्याकरिता तरी आई वडिलांची सेवा करा. कारण इंग्लिश मध्ये सुविचार आहे, टीट फॉर टॅट, जशास हा असं म्हटलं जातं की जशास तसं. इथे तेच घडतं. केले कर्म झाले म्हणून निदान तुम्ही सत्कर्म एक वेगळा परमार्थ करण्यापेक्षा निदान या दैनंदिन जीवनात तरी तुमच्या जीवनामध्ये परमार्थ घडू द्या. आई वडिलांची सेवा तुम्ही याकरिता तरी करा, किमान आपल्या पोरांनी आपली सेवा करावी. आजी असंच घडत होतं. सुनबाईनं थाटामाटात सगळा मेकअप केला, उरकलं, सगळं काही आवरलं आणि घाई गडबडीनं सून बाहेर निघाली घराच्या. सासून आवाज दिला, ओ सुनबाई, हो सुनबाई. निघालात पार्टीला चालली, पार्टीला. सून पार्टीला निघाली, सासून आवाज दिला, तेवढं तांदूळ शिजत घातलं असतं तर माझं मी कशाही सोबत खाल्लं असतं. मला गॅस पेटवता येत नाही, इथून इथपर्यंत चालता येत नाही, उठता येत नाही, नीट बसता येत नाही, पण तेवढं तांदूळ शिजत घातलं असतं मी कशाही वर खाल्लं असतं. तेवढं तांदूळ शिजत घाला. अहो तुम्हाला कळत नाही का, आधीच मला लेट झालाय, उशीर झालाय आणि त्यामध्ये मला तुम्ही स्वयंपाक करायला सांगताय. अहो सांगा जरा तुमच्या आईला. कुणाला म्हणते? मुलग्याला. सांगा तुमच्या आईला, कळत नाही त्यांना. एवढं चांगलं आवरलंय मी, आता मला स्वयंपाक करायला सांगतायत. त्यांना म्हणावं शेजारी गावामध्ये भंडारा आहे, त्या मंदिरामध्ये जेवणाची सोय आहे, कीर्तन झाल्यानंतर जेवण करून या.
पोरगा म्हणला, अगं आई तुला एवढं सुद्धा कळत नाही का, आम्ही बाहेर चाललोत ना. आईने एक शब्दही बोलला नाही. खाली मान घातली आणि डोळ्यातलं पाणी हृदयातला हुंदका आईनं आतमध्ये दाबला. गाडीमध्ये त्या मुलगा, सून आणि त्यांचा लहान पोरगा गाडीमधून चालली असताना तो पोरगा त्या आईला त्या म्हणतो, अगं आई ऐकलंस का, मी मोठा झालो ना, मी इंजिनियर होणार आहे. बाप म्हणला, का रे पोरा इंजिनियर होणार, आत्ताच पासून स्वप्न पाहतो, का बरं तू इंजिनियर होणार आहेस. पोरगा म्हटला, बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे आणि इंजिनियर झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घराच्या शेजारच्या प्लॉटवरती सुंदर असं मोठं मंदिर बांधणार आहे, सुंदर मंदिर बांधणार आहे. बाप म्हणला, का रे मंदिर बांधणार पण कशासाठी. म्हणला, बाबा असाच माझी बायको आणि मी जर कुठे घाई गडबडीनं निघालो असेल आणि आईनं जर त्या ठिकाणी माझ्या बायकोला भात बनवायला सांगितला तर तिला सुद्धा उशीर झाला असेल ना, तिला बनवता येणार नाही. मग कुठेतरी दुसरीकडे लांब कुठे जायला नको म्हणून आपल्या घराच्या शेजारी मंदिर बांधणार, म्हणजे आई तिथल्या तिथं जेवण करून येईल. का काही चुकीचं घडतं का. कधीतरी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. निश्चितच संत आम्हाला विचार परिवर्तन करायला सांगतात. कितीतरी जुनी जाणती माणसं एकांतात रडतायत, त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी सुद्धा पोरांना वेळ नाहीये. बाबा किती वेळ आपला पोरगा आपल्याशी संवाद साधतो दिवसातला. जगाशी बोलायला त्यांच्याकडे तास तास वेळ आहे, पण आई बापाशी बोलण्यासाठी आज लेकरांना वेळ नाहीये. ही सगळ्यात मोठी खंत आहे. 1 तास बोलतो का आपला पोरगा, ज्याच्यासाठी उभं आयुष्य बापानं खर्च केलं, ज्याच्यासाठी आईनं हाडाची काडी रक्ताचं पाणी केलं, तो पोरगा ती पोरगी आज 1 तास आई वडिलांशी बोलते का. नाही. अर्धा तास, 15 मिनिटे. अहो साधं जेवलात का म्हणून विचारायला सुद्धा पोरांजवळ वेळ नाहीये. एवढी सगळ्यात मोठी खंत आहे. बाधतीना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु महान संत महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्या संतांच्या विचाराचा आणि वाणीचा प्रभाव आपल्यावरती आहे. बाबा आपल्यावरती प्रभाव पडतो यात काहीच नवल नाही, कारण आपण फार सामान्य लोक आहोत. पण या महान संतांचा, महाराष्ट्राचा जाणता राजा, स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांवरती सुद्धा ज्यांच्या विचारांचा आणि वाणीचा प्रभाव होता असे असणारे श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकोबराय, ज्यांनी तुम्हा आम्हाला जगायला बोलायला शिकवावं, नाहीतर तशी आपली इथपर्यंत बसण्याची ताकद नाही. त्या संतांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम, ज्यांनी जगायला चालायला बोलायला शिकवावं असे महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा 3 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी फार आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. हा काळच एवढा आनंदाचा आहे. आजी सोनियाचा देणू बरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा देणू, असंच म्हणावं लागेल. खरी अर्थानं इतका सुंदर पवित्र दिवस म्हणावा लागेल की आज आपल्या
गावामध्ये सुंदर अशा नियोजनामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री साईबाबा चरित्र कथा या ठिकाणी गोड अशा नियोजनामध्ये सुरू आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा नियोजनासाठी. खरी अर्थानं एवढा आनंद होतोय या ठिकाणी. डॉक्टर साहेबांचं मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. या ठिकाणी डॉक्टर RS सावरगावकर या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा डॉक्टरांसाठी. कारण इथपर्यंत भगवंताचं नामस्मरण करण्याचं हे माध्यम त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि खरी अर्थानं जन्माचं सार्थक करण्यासाठी एवढं सुंदर या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन गेली 24-25 वर्ष झाली या ठिकाणी सप्ताहाचं हे नियोजन आहे. हे 25वे वर्ष गेली 24 वर्ष आणि सुरू असणारं हे 25वे वर्ष. खरंच वैयक्तिकरित्या आपलं कुटुंब आणि खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये साई श्रद्धा साई भक्ती ठेवून साईबाबांचं सुंदर असं भव्य मंदिर त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी उभारलं आणि त्या योगानं इथपर्यंत सप्ताहाचं एवढं सुंदर असं नियोजन करावं. खरंच मला वाटतं यावरती साईबाबांचीच कृपा असावी पाहिजे. नुसतं सामान्य असं कोणालाही घडत नाही बाबा. कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा पुण्य लागतंय, कीर्तन करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतंय. इथे साईबाबांची कृपाच असली पाहिजे, त्याशिवाय इथपर्यंत बसण्याची सुद्धा ताकद कोणाची नाही, लक्षात ठेवा. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? शब्द कळतायत का माझे? इकडे पाठीमागे आजी आवाज येतोय माझा? असं तरी करा, नाही तर असं तरी करा. बोला जरा, मला सांगा, जरा प्रतिसाद द्या. कसं आहे, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त असते, लक्षात ठेवा. त्यामुळं बरं वाटलं तर असं करत चला, नाही बरं वाटलं तर असं करा, पण जरासा काहीतरी प्रतिसाद द्या. आल्यापासून बघते नुसत्याच अशा बघत बसले. रुसला का काय? नाही ना? जरा थोडं प्रसन्न राहा, कारण परमार्थ करण्यासाठी आलोय आणि परमार्थाचं दुसरं नावच आनंद आहे. जिथे आनंद आहे तो परमार्थ आहे, जिथे आनंद नाही तो परमार्थ कसला? त्यामुळे निश्चित साईबाबांची फार मोठी कृपा असली पाहिजे डॉक्टर साहेबांवरती, जे की एवढा मोठा भक्ती या ठिकाणी भक्ती सोहळा साहेबांच्या हातून कुटुंबाच्या हातून या ठिकाणी घडतो. एकदा जोरदार टाळी वाजवा या कुटुंबाकरिता, त्यांच्या अगदी सर्वच कुटुंबातील सदस्य असतील. खरंच एवढं भव्य सुंदर असं वातावरण आहे. बाबा का घडतं? 25 वर्ष घडतंय, नाही 1 नाही 2 नाही 3, 25 वर्ष घडतंय. काय कारण असलं पाहिजे? म्हणजे बॅनर छापलेत आणि पत्रिका छापलीये म्हणून एवढा सप्ताह घडतोय का? हो किंवा नाही सांगा पटकन. नक्कीच नाही. बॅनर आणि पत्रिका छापलीये म्हणून आपला सप्ताह घडत नाहीये. कारण पत्रिकेवरती जो सप्ताह अवलंबून असते तर काही काही गावचे सप्ते पत्रिका छापून बंद पडले नसते. तुमच्या लक्षात येतंय का? पत्रिका छापूनही काही गावचे सप्ते बंद असतात, पण या ठिकाणी पत्रिका आहे किंबहुना बॅनर आहे म्हणून सप्ताह घडत नाही. मंडप घातलाय म्हणून सप्ताह घडतोय का? तुम्ही रुसल्यागत बसू नका बरं. बोला ना काहीतरी. हो म्हणा, नाही म्हणा, असं करा, असं करा, काहीतरी प्रतिसाद द्या मला. पत्रिका छापली म्हणून सप्ताह नाही, मंडप घातलाय म्हणून सप्ताह नाही, तुम्ही आहात म्हणून सप्ताह निश्चित नाही, किंबहुना मी आहे म्हणून सप्ताह नाही. जावा काय घरी मग. नाही, त्यांचं बरोबर आहे. कीर्तनकार आहे म्हणून सप्ताह नाही, सप्ताह आहे म्हणून कीर्तनकार आहे, एवढं लक्षात ठेवा. आमची ताकद काय? मागचे रुसले का काय? हे बळच टाळी वाजवते. नियमांचं तरी पालन करा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटही चालावी पंढरीची. निदान पहिलं तरी माणसानं नीट पाळलं पाहिजे. टाळी तरी बसल्या जागेवरती मोकळ्या मनानं वाजवा ना जरा. टाळी तरी वा वा वा. माझ्यासाठी वाजवा, आमच्यासाठी वाजवा असं मी म्हणत नाही. नीट लक्ष देऊ नये का? एवढा मोठा फायदा आहे टाळीचा. बाबा 10 मिनिटं जर टाळी वाजत असेल, हातामध्ये ॲक्युप्रेशर पॉइंट असतात. जेव्हा टाळी वाजते तेव्हा ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण क्रिया चांगली होते आणि आजी शरीरातले असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद एका टाळीमध्ये राहते. म्हणून टाळी वाजवा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया
खऱ्या अर्थानं असंख्य रोग शरीरातले नष्ट करण्याची ताकद फक्त एका टाळीमध्ये, म्हणून टाळी वाजवत चला. खऱ्या अर्थानं आज एवढा आनंदाचा उत्सव आहे. हे पहा, पुण्य असल्याशिवाय इथपर्यंत हे घडत नाही. साहेबांचं कुटुंबाचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे, बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून असंच कुणाला देव आवडतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही देवाया देवाया जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी खऱ्या अर्थानं अनेक वेळा भगवंताची आपल्यावरती कृपा असली पाहिजे, पण असं सांगतात प्रारब्धही आपलं परमार्थासाठी तितकंच अनुकूल असलं पाहिजे. महाराज, प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय जीवनामध्ये परमार्थ घडत नाही. माणसाचं प्रारब्ध जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत आपण परमार्थ करू शकतो. ज्या क्षणाला प्रारब्ध प्रतिकूल घडेल त्या क्षणाला माणूस परमार्थ करू शकत नाही. या मंडपात बसण्याकरिता फार मोठं पुण्य असलं पाहिजे, सुकृत असलं पाहिजे, भाग्य असलं पाहिजे. आई, इथपर्यंत आलात म्हणजे आपलं कुठे ना कुठेतरी थोडंफार पुण्याई शिल्लक आहे. कारण पाप असेल, माणूस मंडपापर्यंत येतो, कीर्तनापर्यंत येतो, पण कीर्तनामध्ये बसून डुकल्या खातो, पाप आडवं येतं, लक्षात ठेवा. ते मंडपापर्यंत आणतंय पण कीर्तनाला डुकल्या खायला लावतंय. पाप माणसाला परमार्थ पूर्ण करू देत नाही. पाप आडवं येतं, ते कीर्तनात मध्ये डुकल्या खायला लावतं. ते म्हणतं तू झोप, टेन्शनच घेऊ नको, ज्ञानेश्वर माऊली झाली की मी तुला उठवतो. कोण? पाप. आजी, भोजन गोड आहे, प्रसाद गोड आहे, पण खावासा वाटत नाही, कारण अंगामध्ये ताप. जिलेबी खा, बालुशाही खा, बासुंदी खा, काही पण खा, गोड लागत नाही का? ताप असतो. भोजन गोड आहे पण खावंसं का वाटत नाही, कारण अंगामध्ये ताप. तसं भजन गोड आहे पण घ्यावंसं वाटत नाही, कारण अंतकरणातलं पाप. नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, हो नाही कुणाचे कुणी, तुझे नोहे रे कोणी, आलतील जाशील एकदा प्राण्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी, तुझे नोहे रे कोणी, आलतील जाशील एकदा प्राण्या माझे माझे म्हणून. हो नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कोणी. वा. खऱ्या अर्थानं निष्ठुरता समाजामध्ये निर्माण झाली आहे, पण संत प्रत्येकाची मनस्थिती जाणून त्या भवाचा भुकेला देवा, भवाचा भुकेला देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, सोडून आला
एक गोष्ट ध्यानात ठेवा,